नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी पल्लवी नेदरलँडमध्ये राहते. सायंकाळचे 6 वाजले आणि मी आली आहे ओवीच्या स्कूलला. तर लास्ट 3 वीकमध्ये मुलांनी काय काय बनवलं एज्युकेशनल ते बघण्यासाठी आपण आलो आहे स्कूलमध्ये. तर ओवी तर चेअरवर बसली आहे. आम्ही नाण्यांचा खेळ खेळतो आहे आणि तिला स्टिकर पण मिळालं आहे. तर याच्यातून मुलांना ग्रोसरी शॉपमध्ये कसे पैशांची देवाणघेवाण करायचं, जेवण कसं करायचं, अगदी छोट्या छोट्या गोष्टी एकदम कृतीयुक्त शिक्षणातून नेदरलँडमध्ये मिळत असतात. प्रॅक्टिकल एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो ते. इकडे कार्डबोर्डचे मास्क बनवले आहेत आणि असं सुंदर सायंकाळच्या वेळेस त्यांनी आम्हाला बोलवलं होतं म्हणून आम्ही आलो आहे तिच्या स्कूलला. तर तुम्ही बघू शकता मुलांना अजिबात वाटत नाही की ते स्कूलमध्ये आले आहेत, कारण तिथे इतक्या खेळण्यासाठी बघा. लहान मुलांसाठी डॉल्स आहे, छोटे छोटे टेबल्स आहे, खुर्ची आहे, अगदी ड्रेसिंग टेबल आहे, छोटंसं अवन आहे, कॉफी मशीन आहे. म्हणजे ओवीला तर वाटत पण नाही ती ग्रुप 1ला आहे, ती फक्त खेळण्यासाठी जाते असं तिला वाटतं. हे बघा, ओवीला असं वाटत पण नाही की ती शिक्षण घेण्यासाठी जाते, तिला वाटतं खेळायलाच आली आहे. इकडे बघा, इकडे ओवीच्या क्लासमध्ये डायनासोरचं त्यांनी सगळे डायनासोर्स बनवले. त्याच्याने त्यांचे नावही पाठ झाले आणि त्यांनी डायनासोर पण बनवले. हे बघा, इकडे एक किल्ला बनवला आहे त्यांनी. हे ओवीने डायनासोर बनवला आहे. तसंच इकडे नंबर्स आहेत. नंबर्स काउंट कसे करायचे आणि नंबरची ओळख कशी होणार हे बघा. मुलांचे नंबर्स पण लर्न झालेले आहेत. तसंच इकडे एक गेम पण ठेवला आहे. मुलं येता जाता गेम पण खेळत आहे आणि मग टीचर त्यांना स्टिकर देत होते की मुलं बॉल्स पण खेळू शकता की नाही. आता आपण दुसऱ्या क्लासमध्ये जाऊया. हे बघा, इकडे वजन कसं करायचं, इकडे मुलांनी कात्रण कापून आणलेत हिस्ट्रीचे आणि तेही चिटकवले. तसंच मुलांनी नाणी बनवली आहेत. हे हिस्ट्रीचं बुक पण ठेवलं आहे मुलांनी. इकडची डच भाषा आहे, डचमध्येच एज्युकेशन असतं मुलांना. जशी आपली मराठी भाषा आहे तशी इथे फर्स्ट लँग्वेज डच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.